सोलापूर शहरात 2 मे रोजी श्री श्रीनिवासा कल्याण महोत्सव आयोजित करण्यात आला आहे। कर्णिक नगर परिसरात होणाऱ्या या धार्मिक सोहळ्यात भगवान व्यंकटेश्वर आणि देवी पद्मावती यांच्या विवाह सोहळ्याचे प्रतिकात्मक दर्शन घडणार आहे। सोलापूर शहरातील श्रीकृष्णा रायरा मठातर्फे शनिवार दिनांक 2 मे रोजी श्री श्रीनिवासा कल्याण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। हा धार्मिक सोहळा कर्णिक नगर परिसरातील जुन्या वॉल्चन कॉलेज जवळील चिल्ड्रन पार्क शेजारील मैदानावर पार पडणार असल्याची माहिती पुरुषोत्तम धूत यांनी पत्रकार परिषदेत दिली। मठाचे प्रमुख श्री 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 स्वामी कमलनाथ प्रसादा यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे। मानवतेच्या कल्याणासाठी आणि विश्वशांतीच्या प्रार्थनेसाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। या महोत्सवाची सुरुवात पहाटे 5 वाजता पुण्य वाचनाने होणार असून रात्री 10 वाजेपर्यंत विविध धार्मिक विधी पार पडणार आहेत। श्री श्रीमुष्णम राघवेंद्र आचार्य व त्यांच्या सहकाऱ्यांच्या हस्ते वेदमंत्रांच्या घोषात सर्व विधी संपन्न होतील। श्री श्रीनिवासा कल्याण महोत्सव हा भगवान व्यंकटेश्वर आणि देवी पद्मावती यांच्या प्रतिकात्मक विवाह सोहळ्याचे दर्शन घडवणारा एक पवित्र उत्सव आहे। धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या या सोहळ्याला विशेष महत्त्व आहे। भक्ती, श्रद्धा आणि दैवी एकात्मतेचा अनुभव देणाऱ्या या महोत्सवात अधिकाधिक भाविकांनी सहपरिवार उपस्थित राहून श्रीनिवासा भगवानाचे आशीर्वाद घ्यावेत असे आवाहन उत्सवाचे अध्यक्ष शिवशंकर अंजनाळकर, उपाध्यक्ष नरेश बोल्लू, मंदार कुलकर्णी व लक्ष्मण कर्ली यांनी केले आहे। 2026 रोजी श्रीनिवासा कल्याण महोत्सव म्हणजे तिरुपती बालाजी देवाचा विवाह सोहळा आयोजित करतोय। बेंगलोरचे स्वामी आणि मंत्रालयाचे जे राघवेंद्र स्वामींचं मठ आहे त्याचे शिष्य श्री 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 कमलनाथ प्रसादा यांच्या संकल्पनेतून हा उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे। हा उत्सव साजरा होत असताना या उत्सवाचे विशेष कर्ता म्हणून आपल्या सोलापूरचे समाजसेवक आणि मोठे नेते सूर्यप्रकाशजी कोटे साहेब, त्याचबरोबर नंदकुमार धूत साहेब यांनी याची जबाबदारी उचललेली आहे आणि पूर्ण कमिटी या माध्यमातून काम करत आहे। 2 मेला तिकडनं सगळ्या विग्रहमूर्ती येणार आहेत। बालाजींचे विग्रहमूर्ती, पद्मावतींची विग्रहमूर्ती आणि भूदेवींची विग्रहमूर्ती आणि त्याच ठिकाणचे जे काही सगळे पुजारी आहेत ते येऊन म्हणजे एकंदरीत आम्ही हा प्रयत्न करतोय की तिरुपती बालाजीमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत जसा उत्सव रोजचा होतो तो उत्सव सोलापुरात 1 दिवसासाठी आम्ही या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करतोय। या पत्रकार परिषदेत श्रीनिवास कर्ली, व्यंकटेश चिलका, डॉक्टर हिरालाल अग्रवाल आदी उपस्थित होते।